बाबासाहेबांच्या काळामधली गीताबाई सोनवणे होती. गीताबाई सोनवणे पहा तिची श्रद्धा कशी होती. बाळातीन झाली, फक्त 3 दिवस झाले होते आणि 5 डिसेंबरच्या उत्तर रात्री म्हणजे 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं दिल्लीला. दिल्लीहून बाबासाहेबांचं पार्थिव आणलं मुंबईला. सगळीकडे बातमी पसरली, लोक रडायला लागले छाती बडवून, बाबा गेले, बाबा गेले, बाबा गेले. गीताबाई सोनवणेला कळालं की बाबा गेले. नवरा निघाला, कार्यकर्ते निघाले. गीताबाई 2 दिवसाची बाळातीन. गीताबाईनं नवऱ्याला सांगितलं, हो मला बी रेल्वेने घेऊन चला ना बाबाचं दर्शन घेण्यासाठी, अंतिम दर्शन घेण्यासाठी. नवरा रागावला, म्हणला 2 दिवस झाले तू बाळातीन झाली आणि लहान लेकरू घेऊन कुठे येणार, लेकरू मरल, घरी राह. नवरा आणि कार्यकर्ते मुंबईला गेले ट्रेननं. या गीताबाईनं नवऱ्याची नजर चुकवली आणि ते 2 दिवसाचं लेकरू बाळोत्यामध्ये गुंडाळलं आणि त्याच रेल्वेच्या मागच्या टप्प्यात बसली आणि डायरेक्ट मुंबईला. पहा श्रद्धा. मुंबईला गेल्याच्या नंतर नवरा खाली उतरला, हिनं डब्याच्या खाली उतरली. नवऱ्यानं हिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, गीते तुला म्हटलं होतं येऊ नको, लेकरू लहान आहे, मरल, कशाला त्याला घेऊन आली. गीताबाई काय म्हणते नवऱ्याला, अहो धनी हे एक लेकरू आहे ना, हे मेलं तर मरू द्या, आपण दुसरं पैदा करू, मात्र माझा बाबासाहेब मला दुसरा मिळेल का हो, मला त्याचं दर्शन घ्यायचं.